नमस्कार, मी प्रफुल्ल रामरावजी मानकर, सहसमन्वयक वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण रावेर यावल तालुका, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था जळगाव, शिक्षण विभाग पंचायत समिती रावेर व शिक्षण विभाग पंचायत समिती यावल यांच्या संयुक्त विद्यमाने रावेर आणि यावल तालुक्यातील मध्यवर्ती स्थान असलेल्या श्री स्वामीनारायण गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल सावदा येथे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण दिनांक 2 जून ते 12 जून या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले आहे। या कालावधीमध्ये पहिल्या दिवशी जवळजवळ 166 विद्यार्थ्यांची म्हणजेच प्रशिक्षणार्थींची नोंद होती, परंतु अनुपस्थितीमुळे जवळजवळ 14 प्रशिक्षणार्थी हे बाद झाले व त्यांना पुढे होणाऱ्या प्रशिक्षणामध्ये सम्मिलित करून घेण्यात येणार आहे। व आजच्या घडीला या दोन्ही तालुके मिळून व वरिष्ठ व निवड श्रेणी मिळून जवळजवळ 148 प्रशिक्षणार्थी शेवटची उत्तर चाचणी आज देत आहे। या 10 दिवसामध्ये रोज परिपाठ व 5 तासिका असं शेड्यूल सकाळी 9:30 ते 5:30 या वेळामध्ये आयोजित करण्यात आलं होतं। याच्यामध्ये पहिले 15 मिनिटं हा परिपाठ, यामध्ये राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत, प्रतिज्ञा व मागच्या दिवसाचा आढावा अहवाल वाचन हे प्रत्येक गटानुसार करण्यात येत होतं। तसेच प्रत्येक तासाला त्यांची ऑनलाईन चाचणी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तांत्रिक अडचणीमुळे चाचण्या होऊ शकल्या नाही। त्या त्यांच्या पुढील 40 दिवसाच्या कालखंडामध्ये करण्यात येणार आहे। सर्व प्रशिक्षणार्थींनी 10 दिवस पहिले 2 तासिका व्हायच्या आणि त्यानंतर लघु विश्रांती व 1 वाजता भोजनाचा अवकाश असायचा। त्यानंतर 2 तासिका झाल्या की 1 लघु विश्रांती आणि 1 शेवटची तासिका, अशा पद्धतीने 5:30 वाजेपर्यंत सगळ्या प्रशिक्षणाचे नियोजन होते। या प्रशिक्षणामध्ये प्रत्येक वरिष्ठ प्राथमिकला 4 सुलभक, यामध्ये मी स्वतः प्रफुल्ल रामरावजी मानकर विषय तज्ञ, गटसाधन केंद्र पंचायत समिती रावेर, श्री संदीप मांडवकर सर विषय तज्ञ पंचायत समिती यावल, तसेच श्री सोनोने सर उपशिक्षक पंचायत समिती यावल, तसेच श्री डॉक्टर शीतलपुरी मॅडम हे 4 सुलभक वरिष्ठ प्राथमिकला होते व यांनी आपलं वर्ग कार्य अतिशय उत्तम रीतीने पार पाडलं। तसेच वरिष्ठ माध्यमिकसाठी ज्येष्ठ शिक्षिका नूरजहां मॅडम, दीपक पाटील सर, श्री डॉक्टर महाले सर व श्रीमती शालिनी मिश्राम मॅडम हे 4 सुलभक होते। तसेच उच्च प्राथमिकसाठी श्री शिवाजी पाटील सर, श्री देशमुख सर, श्री राठोड सर व श्री विठोबा वाघ सर यांनी सुलभक म्हणून कामकाज पाहिलं व सर्व सुलभकांनी आपापल्या परीने आपला कंटेंट पूर्ण करण्याचं काम या मागच्या 10 दिवसात केलं। आज समारोपीच्या अनुषंगाने सर्व प्रशिक्षणार्थींच्या भावनेचा आदर करून आम्ही सामूहिक जेवणाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता व सर्व सुलभकांच्या आदर सत्काराचा एक उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला या स्वामीनारायण परिवाराचे आदरणीय स्वामीजी स्वामी भक्तिप्रसाद दासजी उपस्थित होते। त्यांच्या अनमोल अशा मार्गदर्शनाने जे बनारस हिंदू विश्वविद्यापीठाचे गोल्ड मेडलिस्ट आहे त्यांचं अतिशय मार्मिक असं मार्गदर्शन आम्हाला मिळालं। काही प्रत्येक वर्गानुसार 3 प्रशिक्षणार्थींच्या प्रतिक्रिया सुद्धा या समारोपीय कार्यक्रमात घेण्यात आल्या। तसेच आमच्या सुलभकाच्या वतीने 3 सुलभकांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले व शाळेच्या सन्माननीय प्राचार्य श्री संजय वागुदे सर यांनी आम्हाला यथोचित मार्गदर्शन करून भविष्यातही संस्था आपल्याला मदत करेल
असं आश्वासन देऊन आमचा उत्साह वाढवला, त्याबद्दल मी या संस्थेचा खूप खूप आभारी आहे. तसेच यावेळी आमचे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि प्रिंट मीडियाने सुद्धा चांगली दखल घेतली. यासाठी आम्ही सलाउद्दीन अजीज सर, सियासी तकदीर या वृत्तवाहिनीचे सुद्धा विशेष आभार मानू की त्यांनी आमच्यातलेच एक सुलभक श्री दीपक पाटील सर यांच्यावर विशेष अशी जबाबदारी सोपवून आमच्या प्रत्येक तासिकेचं, प्रत्येक दिवसाचं चित्रीकरण त्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल सियासी तकदीर व सलाउद्दीन अजीज सर यांचा मी मनपूर्वक आभारी आहे. तसेच तालुक्याचे सन्मान्य शिक्षणाधिकारी आदरणीय साहेबराव पाटील साहेब यांनी सुद्धा वेळोवेळी भेटी देऊन आमच्यातल्या ज्या त्रुटी होत्या त्या दूर केल्या, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. तसेच यावल तालुक्याच्या शिक्षण विस्तार अधिकारी मॅडम, रावे तालुक्याच्या शिक्षण विस्तार अधिकारी मॅडम, रावे तालुक्याचे सन्मान्य केंद्र प्रमुख यांनी भेटी देऊन आमच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता सांभाळली. तसेच आमचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर अनिलजी झोपे साहेब यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले व आमच्याकडून ऑनलाईन व ऑफलाईन प्रशिक्षण अतिशय उत्तम रीतीने करून घेतलं आणि त्यांच्या अनमोल अशा मार्गदर्शनामुळेच आम्ही हे प्रशिक्षण चांगल्या रीतीने करू शकलो. त्यासाठी माझे सहकारी बंधू श्री संदीप मांडवकर सर, विषय तज्ज्ञ यादवल तालुका यांनी सुद्धा मला ऑनलाईन कामासाठी खूप सहकार्य केलं, खूप मदत केली. त्यांचा सुद्धा मी मनस्वी आभारी आहे. आदरणीय CD साळुंखे सर, ज्येष्ठ थिएटर डायट यांनी सुद्धा आमच्याकडून बारीक सारीक गोष्टीचं नियोजन व कामाची रूपरेखा करून घेतली. मी आदरणीय CD साळुंखे सरांचा, आदरणीय श्री दरंदले सरांचा मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी आम्हाला अनमोल असं मार्गदर्शन केलं व आमच्याकडून काम करून घेतलं. आमचे सर्व 12ही सुलभक यांनी सगळ्या गोष्टी ह्या आपल्या वैयक्तिक आहे, त्यांनी अतिशय तळमळीने मला सहकार्य केलं. मी त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या संस्थेचे शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक यांनी सुद्धा आम्हाला समजून घेतलं व व्यवस्था उपलब्ध करून दिली. मी त्यांचे सुद्धा आभार मानतो व केवळ त्यांचे आभार मानून होणार नाही, तर मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. आदरणीय श्री जगदीश दरंदले साहेब यांनी जे तांत्रिक मार्गदर्शन आम्हाला केलं, मी त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभारी आहे. सर्वच प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनींनी हा आपलं प्रशिक्षण आहे. जरी हे वैयक्तिक लाभाचं प्रशिक्षण असलं तरी याची गुणवत्ता दर्जा हा अतिशय उत्तम असल्यामुळे सर्वांनी अतिशय तन मन धन आणि एक आपलंसं समजून रोज परिपाठाला रांगोळी काढणे व एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सर्व प्रशिक्षणार्थींनी केला. त्या सर्व प्रशिक्षणार्थींचे की ज्यांच्यामुळे प्रशिक्षणच होऊ शकलं नसतं, त्यांचे सुद्धा या प्रशिक्षणाचा सहसमन्वयक म्हणून मी आभार व्यक्त करतो व थांबतो. धन्यवाद.